नमस्कार. माझा प्रभाग माझी जबाबदारी या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण आलोय सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातल्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये. या प्रभागामधून निवडणुकीला सामोरे जात असणारे मरगू आबा सरगर यांनी 15 वर्ष सातत्यानं नगरसेवक या पदावरती कार्यरत असणारे आणि येणाऱ्या निवडणुकीला नव्यानं सामोरे जाणारे माननीय मरगू आबा सरगर यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, जाणून घेणार आहोत त्यांच्या प्रभागाविषयी असणार मत. आबा, तुमचं मनापासून स्वागत या कार्यक्रमामध्ये. नमस्कार. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे, तुमची जी पार्श्वभूमी राहिलेली आहे राजकारणातली गेल्या 15 वर्षातली, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल ते जाणून घ्यायला मला आवडेल. हे आता जवळजवळ 7 ते 8 कोटीची कामं केलेत. काय शिंदेमाळ्यात सगळे डांबरीकरण केलं, कंकड़चे रस्ते केले, आयलादेवी सोसायटीत डांबरीकरण केलं, तसंच अभिनंदन पार्टी 4 गल्ल्यात डांबरीकरण केलंय. तर तसंच जलाराम अपार्टमेंट ते ह्याच्या बस्तीपर्यंत कंकड़चे रस्ते केले. तसंच मोठं काम मी आयलादेवी होळकर चौकाचं काम 1.5 कोटीचं काम मी पुतळ्याचं उभा केलेला आहे. पहिल्यांदा कधी निवडून आला होता तुम्ही? म्हणजे मी महाआघाडी असताना अपक्ष म्हणून निवडून आलो. अपक्ष म्हणून. आणि दुसरी टर्म जी तुमची होती ती कोणत्या पक्षातून होती? दुसरा जे टर्न होता ते युती होती, काँग्रेस राष्ट्रवादीची. त्यावेळेला मी पॅनलमधून निवडून आलो. महायुतीचं पॅनल होतं? महायुतीचं का महाविकास आघाडीचं? महाविकास आघाडी, काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी. त्या आघाडीतनं मी निवडून आलो. आबा, तुम्ही म्हटला की सुरुवातीला अपक्ष निवडून तुम्ही आलात 15 वर्ष पाठीमागं, त्याच्यानंतर महाविकास आघाडीचं म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीचं पॅनल होतं आणि आता तुतारीमधून तुम्ही निवडणुकीला सामोरं जात आहे. खरं तर तुतारी हा सध्या विरोधात आहे, म्हणजे विरोधी पक्ष आहे संपूर्ण राज्यामध्ये. मग तुतारीच का? म्हणजे सत्तेतलेही काही पक्ष होतेच की, भाजप होता, अजित पवार राष्ट्रवादी गट आहे किंवा शिवसेना आहे. मग तुतारीमधूनच तुम्हाला लढावंसं का वाटलं? पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा गुन्हेगार आहे. कार्यकर्ते आहात? कार्यकर्ते आहात. आणि मला जयंत पाटील तर साहेबांचा सपोर्ट पूर्वीपासून आहे. त्यांचं चिन्ह घेऊन मी लढतो. म्हणजे जयंतराव पाटील साहेबांचं जे काय, म्हणजे तुम्ही त्यांचे कार्यकर्ते आहात, त्यांचा आणि तुमचा सलोखा कसा आहे? म्हणजे जयंतराव पाटील साहेब असतील आणि तुम्ही असाल, म्हणजे या त्यांचा माझा पूर्वीपासून आता 17-18 वर्षापासून संबंध आहे. त्यांचं मी काम करतोय पक्षात. त्याच्यामुळं ते म्हणजे आता आघाडी झालेली आहे आपली पूर्वीपासून काँग्रेस राष्ट्रवादीची, आणि 2 हात काँग्रेसचे आणि 2 आपले तुतारी वाजवणारा त्यांचे युती झालेले आहे. तेवढ्यासाठी तुम्ही आघाडीतनं लढा. म्हणजे पाटील साहेबांचा तुम्ही उल्लेख करता, तुमच्या सगळ्या 15 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आत्ताच्या त्यांचा पाठिंबा राहिला? सपोर्ट आहे त्यांचा पाठिंबा. निधी विकासासाठी आणायच्या दृष्टिकोनातून असेल किंवा विकास कामाच्या दृष्टिकोनातून असेल, प्रत्येक वेळेला तुमचं एक काम खरं तर एक अतिशय देखणं काम आपण म्हणूयात. सांगली शहराच्या दृष्टिकोनातून एक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा एक भला मोठा पुतळा या भागामध्ये झाला. मध्यंतरीच्या काळामध्ये विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते त्याचं अनावरण झालं. त्या कामाबद्दल काय सांगा? हे तुमच्या डोक्यात आलं कुठून की असा एखादा भव्य पुतळा उभा राहायचा आहे? माझ्या डोक्यातून आलं म्हणजे बरेच लोक चौक तसा ते हे होता, बडून होता. मोठा आहे चौक. लोक चर्चा करायची, हा वार्डात कुणाचा येतोय चौक कुणाच्या वार्डात येतो, किंवा एवढं दिवस हा मोठा चौक असताना डेव्हलप का करतो, असे बरेच लोक चर्चा करायची. काय लोक म्हणायचे आबा सरगरचा वार्ड आहे, ते काय लक्ष देत नाही. त्याच्यामुळे मी जयंत पाटील साहेबांना डोक्यात घातलं की साहेब मला हा चौक व्यवस्थित करायचा आहे. त्या टायमाला त्यावेळेला तुम्ही पत्र द्या मला आयुक्तांना की बाबा हे काम चौकाच करणं गरजेचं आहे. मग मला साहेबांनी पत्र दिलं, मी पत्र दिलं साहेबांना, साहेबांनी पत्र आयुक्तांना दिलं, हा चौक डेव्हलप करायचा आहे, आबा सरगरांच्या वार्डातला आहे, तुम्ही हे करा. बरं, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, राजमाता अहिल्यादेवी होळकरांचाच पुतळा बसवावा असं का वाटतं?
पूर्वीपासून मला पण समाजाची लोकांचं मदत आहे, समाजाच्या लोकांचं हे आहे, इच्छा आहे. धनगर समाजाच्या लोकांना धनगर समाजाची इच्छा आहे, पण सर्व समाजाच्या त्या देवी होत्या. काही एकट्या समाजाची नव्हत्या, धनगर बरोबर. समाज नव्हती. अगदी बरोबर. मागासवर्गीय असू दे, घाट बांधलेले मुस्लिम समाजातले सर्व समाज, त्यांचं काम हे सर्व हा, सर्व समाजाचं काम होतं. त्यावेळेला ते इच्छा झाली की काही लोकांनी मला निवेदन केले की बाबा हा आईला दिलेला पुतळा करा. आणि तो केला तर इतकं भव्य दिव्य केला की मला वाटतं भारतातला भारतात नाही, महाराष्ट्रातला पण sorry. नाही. महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पुतळा आहे असं. आणि तसंच मला विश्वजित कदम साहेबांचा, मला खासदारांचा, विशाल पाटील साहेब, विशाल पाटलांचा, खासदारांचा, परत जयंत पाटील साहेबांचा आणि विश्वजित कदमांचा त्यांचा मला पाठिंबा मिळाला. त्याच्यामुळे मी पुढे पळालो. बरोबर. आता गेली 15 वर्ष झालं तुम्ही राजकारणात आहात किंवा नगरसेवक म्हणून कार्यरत आहात. आता भविष्य काळामध्ये या प्रभागात आणखी काय करायचं आहे? म्हणजे 15 वर्षात जी काही कामं राहून गेली आहेत अशी कोणती कामं आहेत की आता पुढे जाऊन करायची आहेत? जिजामाता कॉलनी, माळी बस्ती, पुस्तक झाडको ह्या विस्तारित भागाला पाणी पोचत नाही. पाण्याचं प्रेशर कमी असते. जे नागरिकांची वेळोवेळी तक्रार असते, आम्हाला ते पाणी वेळेवर मिळत नाही, अर्धा तास सुद्धा पाणी येत नाही, प्रेशर येत नाही. तेव्हा माझी इच्छा आहे की मी निवडून गेल्यानंतर की त्या भागात एक पाण्याची टाकी बांधण्याचा माझा हेतू आहे. आबा, मला तुम्हाला प्रामुख्याने एक विचारायचं आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस तरुण होतात त्यावेळेचं राजकारण आणि आता या वयामध्ये तुम्ही आता राजकारणाला समजा, काय फरक आहे हो? पाठीमागचं राजकारण आताच्या राजकारणात? पाठीमागचं राजकारण कसं होतं, थोडंफार जरा हे होतं. आताचं राजकारणाला मागच्या राजकारणाला जरा फरक. तरी काय सांगाल? तरी पण म्हणजे आता माझ्या काय काय आपण निवडणूक वार्डात काय काय करायची, कुठली कामं करायची ते मी आतापर्यंत मी डोक्यात ठेवलं. पहिले जे विरोधक होते ते मुद्दामून विरोध करायचे काय का त्या कामाला? असं तुम्ही जेव्हा काम करत होते त्यावर पूर्वीच्या इलेक्शनला आणि आत्ताच्या इलेक्शनला फरक आहे. मागच्या लोक चांगली होती, लोक मदत करत होती. आताच्या लोकांचं काय आहे, करतात मदत पण थोडंफार जरा अडचणी जाणते एकमेकाला येतो. आता तुमच्या पॅनलमध्ये बाकीचे इतर 3 उमेदवार आहेत, ते सगळे तरुण आहेत. तुम्ही ज्येष्ठ आहात, अनुभवी आहात. त्याही उमेदवारांना ज्यावेळेला आपला ह्या प्रभागाचा विकास करताना आपल्याला काम करत गेलं पाहिजे पुढे, किंवा त्या लोकांनी तुम्हाला सामावून घेतलं पाहिजे. एक राजकीय ज्येष्ठत्व तुमच्याकडे आहे, एक अनुभवी तुम्ही आहात. त्याही लोकांना काय सल्ला द्याल तुम्ही राजकारणात काम करत असताना? म्हणजे त्यांनाही तो उपयोगात पडेल ना. मी आमचं पॅनल निवडून आल्यानंतर मी त्यांना सपोर्ट करणार आणि त्यांना माझ्याबरोबर घेऊन जाणार आणि कामाची त्यांना सगळे आम्ही चौघं मिळून करायचे निवेदन लावणार. पण आता आपण शेवटी निघालोय. शेवटाकडे जात असताना मला प्रश्न विचारायचा की लोकांनी तुम्हाला का निवडून द्यावं असं तुम्हाला वाटतंय? लोकांनी निवडून द्यायची म्हणजे त्यांना लाईट, पाणी, रस्ता, गटारी हे सोयी मिळालाच पाहिजे आणि त्यातून स्वच्छताचं पण झालं पाहिजे. हे नागरिकांची अपेक्षा असते, बाकी दुसरं काय अपेक्षा नसते. म्हणजे या सगळ्या कामासाठी जो निधी मिळवायचा आहे, कसा मिळवायचा आहे याचा अनुभव तुम्हाला आहे. सभागृहामध्ये प्रश्न कसे मांडायचे त्याचा अनुभव तुम्हाला, आणि त्याचबरोबर तुम्ही आज पुन्हा नव्यानं निवडणुकीला सामोरं जात आहे. आबा, तुम्हाला संधी आहे, लोकांना काय आवाहन कराल की येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा संधी लोकांनी द्यावी? आवाहन तुम्ही करू शकता लोकांना. मी आता निवडून गेल्या सर्व पॅनलला माझ्या संघाबरोबर घेऊन जाणार आणि कामाचा डोंगर उभा करणार. मला त्यात म्हणजे एक नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांना विश्रांतीसाठी मला एक हे बांधायचं, नाना नानी पार्क करायची इच्छा आहे. तसंच अशी भरपूर कामं करायची आणि काम करायची माझी इच्छा आहे. सर्व पॅनलला घेऊन जाऊन मी करणार. मी नागरिकांना आवाहन करतो, माझ्या मतदारांना, की मला आणि एकदा ह्या वेळेला संधी द्यावी आणि माझ्या माझ्याबरोबर असणारा पॅनलला निवडून द्यावं, एवढीच माझी इच्छा आहे. तर हे होते मरगू आबा सरगर, जे प्रभाग क्रमांक 9 मधून पुन्हा एकदा नव्या जोमानं सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रभाग 9 मधून निवडणुकीला सामोरं जातात. आपण त्यांच्याशी गप्पा केल्या, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांचा राजकीय अनुभव जाणून घेतला. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी, भविष्य काळासाठी मनापासूनच्या शुभेच्छा देऊयात. या ठिकाणी थांबूया. तुम्ही पात्र पाहत राहा माझा प्रभाग, माझी जबाबदारी. धन्यवाद.